महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मेट्रो मनी साइटवरून होणाऱ्या फसवणुकीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे। अशातच मेट्रो मनी साइटवरून महिलांशी मैत्री करून फसवणूक करणारा सराईत गुन्हेगार परराज्यातून काळेपडळ पोलिसांनी शिताफीनं शोधून त्याच्या मुसक्या आवळल्यात। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अमन वर्मा याने संगम.com मेट्रो मनी साइटवरून फिर्यादींशी संपर्क साधून लग्नाचं खोटं आश्वासन देऊन फिर्यादींसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केला। त्यांचा विश्वास संपादन करून फिर्यादींकडून ऑनलाईन आणि रोख स्वरूपात सुमारे 45 लाख रुपये घेऊन फिर्यादींसोबत लग्न न करता त्यांची आर्थिक फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल केला होता। या गुन्ह्याच्या तपासात संबंधित आरोपी हा सराईत गुन्हेगार असून तो सोशल मीडियावर अथवा मेट्रो मनी साइटवर फेक आयडी तयार करून महिलांशी मैत्री आणि जवळीक निर्माण करत असे। आपल्या जाळ्यात फसवून त्यांना लग्नाचा आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवून त्यांना ब्लॅकमेल करत असे। त्यांच्याकडून ऑनलाईन आणि रोख स्वरूपात रक्कम घेऊन फसवणूक करत असल्याबाबत निष्पन्न झालं होतं। या आरोपी विरुद्ध दिल्ली, फरीदाबाद, भोपाळ, इंदोर या ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचं तपासात निष्पन्न झालंय। या गुन्ह्याच्या तपासात गुप्त बातमीदार यांच्याकडून गुन्ह्यातील संबंधित आरोपी हा इंदोर, मध्य प्रदेश येथे येणार असल्याची गुप्त बातमी प्राप्त झाली होती। या बातमीच्या अनुषंगाने तांत्रिक तपास करून वरिष्ठांचे पूर्व परवानगी घेऊन काळेपडळ पोलीस ठाण्याकडील तपास पथक इंदोर येथे गेले। स्थानिक पोलिसांच्या मदतीने आणि तांत्रिक तपासावरून आरोपी अमन वर्मा यास शिताफीनं ताब्यात घेतले। त्याला काळेपडळ पोलीस ठाणे येथे आणून गुन्ह्याच्या तपासकामी अटक करून न्यायालयात रिमांडकामी हजर केले असता 10 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास सुतार करत आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी दिली आहे। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।